सो आज माझा फर्स्ट व्लॉग आहे आणि मी रात्रपासून तयार होते, म्हणजे सेल्फ डिपेंडेंट ज्याला म्हणतात ना ते. जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. कारण रात्रीपासून मी बघते की साडी कशी घालायची आणि कसं नाही. हे एक्झाम्पल दुसऱ्यांदा आयुष्यात मेकअप करते. दुसऱ्यांदा एकदा केलेलं, त्या टायमाला चेहऱ्याची वाट लागलेली माझ्या, अशी म्हणजे सूट नाही होत मला मेकअप. सो आता बघू कसं लावतात माहित नाही मला. काय भाई एवढा लावायचं खाया. तुमच्याकडे आहे काहीतरी हे स्पंज, कसं लावू हाताने. कसं लावायला चेहरा काय नाही एवढं लावतात. करताना पार्लर मध्ये बघितलं व्हिडिओवरती. आय डोंट नो मी कशी दिसते याच्यामध्ये, बट अजून कानातले वाके पण हेअरस्टाईल वाके आणि अजून एक परेशानी माझ्या लाईफमध्ये नेहमीच येत असते. जसं की माझी जी नऊवारी साडी आहे, ती नऊवारी इतकी नऊवारी आहे की मला असं वाटतं माझी हाईट किंवा मग माझी बॉडी कमी असेल, ती साडी एवढी लांब झाली की मला आता पेशवाईमधलं जे असं ना ते येतच नाही आहे. तर मी निघाली आता. मी आता रेडी आहे, मस्त रेडी, गजरे बिजरे लावून असं रेडी आहे. आणि मी चालले डोंबिवलीवरून ठाण्याला. बघा, डोंबिवली म्हणजे शोभायात्रा असून मी निघाले ठाण्याला, म्हणजे किती येडपणा आहे. चल बघूया आता काय होतंय. म्हणजे मला विश्वास नव्हता मी जेवढी संकल्पना असू शकते. मराठी सांगते धड होते. काय माहिती काय वाटतं. साडी वेअर करून स्टेशनमध्ये रेल्वेमध्ये प्रवास करतो. हो, शब्द नाही माझ्याकडे आता. साडी ठीक आहे, बट नऊवारी घालून ते प्रवास फर्स्ट आहे आयुष्यात, फर्स्ट आहे. आता आपण ठाण्याला आलो रस्ताच. आणि झाली गोष्ट अशी की मला कुठे जायचं ते माहिती नाही, बस ठाण्याला आले आणि इकडे येऊन सर्च करते कुठे जायचं आहे ते. आय डोंट नो माझं कसं होईल ना काय. आता माझ्या हातात कॅमेरा आहे ना, तर सगळेजण विचारतात ही काय आहे, ही काय आहे. मी खरं सांगू, मी फर्स्ट टाईम असं बाहेर निघाले साडी घालून. खूप भारी वाटतं. बट मला नेहमीप्रमाणे मी कुठे ना कुठे लेट जातच असते. तसंच इथे पण लेट आली आणि शोभायात्रा पुढे गेली. बघू आता. गिरगावला जायचं म्हटलं तर खूप जास्त लांब आहे, म्हणून गिरगावला नाही जमत, कारण आम्ही नाहीच जात तिकडे. बघू आता काय होतं. शासक बनवले. जिजाबाईंच्या मार्गदर्शनामुळे घरी आले मी आता. खूप डेंजर म्हणजे डेंजर, कारण रात्रभर पूर्ण जागे आणि अवतार काहीतरी असं आहे.